नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवत आहे आंबट गोड खमंग असं कैरीचं लोणचं। कमी सामानात खमंग असं लोणचं आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। लोणचं आपलं खराब होऊ नये, लोणच्याला बुरशी येऊ नये, लोणचं वर्षभर टिकलं पाहिजे यासाठी सर्व टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 4-5 कैऱ्या घेतल्या आहेत। चमच्याच्या साहाय्याने कैऱ्याची देठे काढून घेऊया। नंतर 2-3 तासासाठी कैऱ्या पाण्यात भिजत ठेवायच्या आहेत। कैऱ्या अशा स्वच्छ चोळून धुवून घ्यायच्या आहेत। लोणचं बनवण्यासाठी टणक अशी कैरी बघून घ्यायची आहे, पिकलेली कैरी घ्यायची नाही। इथे मी बारीक अशा कैरीच्या फोडी बनवून घेतल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक मोठ्या फोडी बनवू शकता। आत्ता ह्या कैरीच्या फोडी धुवून घ्यायच्या आहेत। कैरीच्या फोडी अशा चोळून 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतर एका जाळीदार भांड्यामध्ये कैरीच्या फोडी काढून घ्यायच्या आहेत। फोडीतील पाणी वितळल्यानंतर फोडी उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत। तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्ही फॅनसमोरसुद्धा फोडी वाळवून घेऊ शकता। कैरीच्या फोडी वाळू घालताना अशा एक पसरून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या पटकन वाळतील। आत्ता मी लोणच्यासाठी मसाला बनवून घेत आहे। त्यासाठी इथे मी 2-4 हळकुंडे अशी फोडून घेत आहे। हळकुंडे तळून घ्यायचे आहेत, त्यासाठी हळकुंडे हलक्या हाताने फोडायचे आहेत, म्हणजे त्याचा चुरा होणार नाही। इथे मी मोहरीची डाळ 100 ग्रॅम घेतली आहे आणि मंद आचेवर अशी छान हलवून ही भाजून घ्यायची आहे। जरासा रंग बदलला की मोहरीची डाळ काढून घ्यायची आहे। इथे मी मीठ 200 ग्रॅम घेतलेलं आहे। मीठही जरासं भाजून घ्यायचं आहे। मीठ फार लाल करायचं नाही, लगेचच काढून घ्यायचं आहे। इथे मी तेल 150 ग्रॅम घेतलेलं आहे आणि ते कडक गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्येच हळकुंडेही तळून घेतले आहेत मी। हे पहा, तळल्यानंतर हळकुंडे असे फुगतात। खमंग असे हळकुंड तळून घेतले आहेत मी आणि अशी खमंग तळून घेतल्यामुळे मिक्सरला लगेच बारीक होऊन जातात। आत्ता भाजून घेतलेलं खडे मीठ बारीक करून घ्यायचं आहे। इथे मी 100 ग्राम मोहरीची डाळ घेतलेली आहे। त्यातील 50 ग्राम डाळ मी बारीक करून घेत आहे आणि 50 ग्राम अपुटच टाकणार आहे। हळकुंडेही बारीक करून घ्यायचे आहेत। लोणच्यामध्ये हळकुंडाची हळद वापरल्यामुळे लोणचं आपलं खराब होत नाही आणि लोणच्याचा खमंग असा वास येतो आणि चवही खूप छान लागते। कैरीच्या फोडी वाळल्या आहेत। हे पहा, अशा पद्धतीने फोडी वाळवून घ्यायच्या आहेत। आत्ता कैरीच्या फोडीमधील पातळ असा काचोळा काढून घेऊया। कैरीच्या फोडीतील पातळ असा काचोळा काढणं गरजेचं आहे, नाही काढलं तर आपलं लोणचं खराब होऊ शकतं। बऱ्याचदा कैरीच्या फोडी किती प्रमाणात वाळवायच्या हे कळत नाही, तर कैरीच्या फोडी वाळल्यानंतर कैरीच्या फोडीला चिटकलेला पातळ काचोळा उमकरून वर येतो आणि तो सहज काढता येतो। कैरीच्या फोडी सुरकतील एवढ्या वाळवायच्या नाहीत, नाहीतर लोणचं आपलं कोरडं पडेल। अशा पद्धतीने सर्व फोडीतील काचोळा काढून झालेला आहे। इथे मी कैरीच्या फोडी 1 किलो घेतलेल्या आहेत। त्यासाठी मीठ 200 ग्रॅम टाकून घ्यायचं आहे। मोहरी 50 ग्रॅम दळून घेतलेली आहे आणि 50 ग्रॅम अपुटच टाकलेली आहे। हळकुंडाची हळद 1 चमचा टाकून घ्यायची आहे। घरचं लाल तिखट 1 चमचा, काश्मीरी लाल तिखट 2 चमचे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ 150 ग्राम टाकून घेत आहे मी इथे। साखर 2 चमचे टाकून घ्यायची आहे। साखर टाकल्यामुळे लोणच्याची चवही छान लागते आणि लोणच्याचा कलर हिरवागार असा छान राहतो। गूळ साखर चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर 150 ग्रॅम गरम केलेलं तेल थंड झाल्यानंतर लोणच्यावर ओतून घेतलेलं आहे मी आणि हे आता सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। लोणच्यामध्ये गूळ वापरल्यामुळे ह्या लोणच्याला भरपूर असं पाणी सुटतं आणि लोणच्यामध्ये भरपूर असा रस्सा तयार होतो। त्यामुळे हे लोणचं मुलं भातावर टाकून खूप आवडीने खातात। आत्ता स्वच्छ आणि कोरडी काचेची भरणी घेऊन त्यामध्ये लोणचं असं भरून ठेवायचं आहे। लोणचं असं चमच्याने दाबून भरायचं आहे, म्हणजे लोणच्याच्या वर तेल राहील आणि लोणचं खराब होणार नाही। व्हिडिओ आवडल्यास मनीषाज किचनला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।